महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मवर्गामध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिकांनो, उदर संयमासंबंधी प्रश्न या प्रकरणाला आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तसं या विषयावर अनेकदा भाष्य झालेलं आहे, परंतु तरीही हा विषय या ग्रंथामध्ये आलेला आहे तेव्हा थोडंसं आपण यावरही विश्लेषण करूया. तर उत्तिष्ठे नप्पमज्जेय उदरे संपत्तो सियाती. तर यामध्ये बुद्ध सांगतात, उठा, जागे व्हा, आळस करू नका आणि उदरभरणासंबंधी संयम पाळा. पुन्हा भगवान बुद्धाने असंही म्हटलेले आहे की हे उदाई, मी कधी भिक्षापात्र भरून भोजन करतो व कधी त्याहूनही जास्त भोजन करतो. तर आता पहिलं जे वाक्य आलेलं आहे, उठा, जागे व्हा, आळस करू नका आणि उदरभरणासंबंधी संयम पाळा. तर यासाठी भिक्षूंना वारंवार भगवान बुद्धांनी जागृत केलेला आहे, वारंवार निर्देश दिलेले आहे, वारंवार सांगितलेलं आहे, अप्रमादी बनू नका. म्हणजे प्रमादी बनू नका, अप्रमादी बना. आळसामध्ये जगू नका, आळसामध्ये दिवस घालवू नका, आळसामध्ये आपला दिवस घालवू नका. तर तो वेळ सत्कर्मी लावा, स्वतःच्या विकासासाठी लावा. असा वारंवार भगवान बुद्ध आपल्या भिक्षूंना उपदेश करताना आपण पाहिलेला आहे की उठा, जागे व्हा, आळस करू नका, उदरभरणासंबंधीचे संयम पाळा. कारण उदरभरणासंबंधीचे संयम पाळले नाही तर माणूस विस्मृतीमध्ये जातो, आळसामध्ये जातो, त्याच्या शारीरिक ऍक्टिव्हिटीज कमी होतात, नाही का. तर तो तेवढ्या ऍक्टिव्हली कोणतेही काम करू शकत नाही. हा आपणा सर्वांचाच अनुभव आहे की आपण जर जास्त जेवलो तर मग मानतो की नाही बाबा आज खूप जेवण झालं, आता थोडंसं लेटलं पाहिजे, आणि तुम्ही लेटले की मग तुम्ही काही करणार नाही, फक्त झोपा काढणार. तर म्हणून भिक्षूंनी सातत्याने कार्यरत असलं पाहिजे, स्मृतिवान असलं पाहिजे, वीर्यवान असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे, ऍक्टिव्ह असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माहित आहे की बुद्धाने विनय पिटकामध्ये भिक्षू भिक्षुणीसाठी जे काही विनय सांगितले त्यामध्ये भोजनासंबंधी सुद्धा विनय सांगितलेले आहे. किती प्रमाणात ग्रहण केले पाहिजे, कुठे ग्रहण केले पाहिजे, कसं ग्रहण केलं पाहिजे ना. तर विशेषतः पाश्चित्तीय जे पातिमोक्षाचे दोष आहेत, पातिमोक्षाचे नियम आहेत, त्या नियमांमध्ये आपल्याला या बाबी पाहायला मिळतात ना. त्याच पद्धतीने जे सेखीय धम्म आहे त्या सेखीय धम्मामध्ये सुद्धा भोजन कसं केलं पाहिजे या संबंधीचे सुद्धा नियम भगवान बुद्धाने सांगितलेले आहे. आणि म्हणून या सगळ्या विनयाच्या अनुषंगाने वारंवार भगवान बुद्धाने भिक्खू संघाला अलर्ट केलेलं आहे आणि वारंवार भगवान बुद्धाने या संदर्भाने मार्गदर्शन केलेलं आहे असं आपल्याला दिसून पडते. तर केवळ भोजनासंबंधानेच भगवान बुद्धांनी भिक्षूंना संयम पाळण्याचा उपदेश केलेला आहे काय? तर नाही. तर इतरही पद्धतीने भगवान बुद्धाने संयम पाळण्याचा निर्धार केलेला आहे, म्हणजे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. ते म्हणतात आपल्या इंद्रियावर आपल्या ताबा मिळवा, इंद्रियांचा संयम राखा. आणि इंद्रियांचा संयम आपण तेव्हाच राखू शकतो तेव्हा उदरभरणासंबंधी किंवा भोजनासंबंधी आपण जर संयम पाळला तर बाकीचे कामं आपल्याला सुव्यवस्थितपणे करता येतात, है की नाही. जर त्याविषयी जर आपण संयम पाळला नाही तर मात्र आपल्याला इतर कामं करण्यामध्ये बाधा उत्पन्न होऊ शकतो ना. तर आपल्याला अडचणी येऊ शकतात. म्हणून भगवान बुद्धाने या बाबीवर विशेष भर दिलेला आहे. आणि आळस न करण्यासंबंधी भगवान बुद्धाने
भर दिलेला आहे. तर ही अतिशय कॉमन अशी बाब आहे जी आपल्याला नेहमी अनुभवायला मिळते. नेहमी आपल्याला बुद्ध जे सांगतात ते वीर्यवान बनण्यासाठी सांगतात, आळस झटकून टाकण्यासाठी सांगतात, उठण्यासाठी, जागृत होण्यासाठी आपल्याला सांगतात, स्मृतीपूर्वक जगण्यासाठी आपल्याला सांगतात, नाही का? आणि म्हणून श्रेष्ठ आणि पवित्र मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी जागरूकता ही अतिशय महत्वाचा असा फॅक्टर आहे. आणि ह्या जागरूकतेतून किंवा ह्या संयमातून आपण स्वतःमध्ये जागरूकता निर्माण करू शकतो, प्रज्ञा निर्माण करू शकतो. आपला निष्काळजीपणा बाजूला सारून आपण जी काही कृती करतो त्या कृतीमुळे आपल्याला काहीतरी फळ प्राप्त होत असते आणि आपला जो उद्देश आहे त्या उद्देशाप्रती आपण सक्रिय होऊन कार्यरत होऊ शकतो. जर आपण प्रमादामध्ये पडलो, जर आपण अतिभोजन ग्रहण केलं, तर मात्र त्यातून काय होते, तर त्यातून आपल्याला जे साध्य करायचं त्यासाठी आपण आपली ऊर्जा व्यवस्थितपणे वापरू शकत नाही, आळस निर्माण होतो. आणि म्हणून भगवान बुद्धाने अप्रमादी राहण्याविषयी वारंवार आपल्याला भिक्षूंना एक प्रकारे सूचना केलेली आपल्याला दिसून पडते, आहे की नाही? जे बुद्ध म्हणतात की आळशीपणा म्हणजे अपयश आहे, सुस्तपणा म्हणजे काय, तर ती अपवित्रता आहे, असं बुद्ध एका ठिकाणी म्हणतात. आळशीपणा हे अपयश आहे आणि सुस्तपणा ही अपवित्र आहे. म्हणून वारंवार सजग असलं पाहिजे आणि वारंवार सजग असून भोजनाची मात्रा आपण किती घेतली पाहिजे यावर आपला म्हणजे काय असला पाहिजे, कटाक्ष असला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो आळस आहे ना, हा एक प्रकारचा विषारी बाण आहे, तो आपण उपडून टाकला पाहिजे. मग आळस निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून आपण परावृत्त झालं पाहिजे, जेणेकरून आपल्यामध्ये आळस निर्माण होऊच नये. कारण आळस हा एक प्रकारचा विषारी बाण आहे. या आळसामुळे आपल्याला जो काही हेतू आपला आहे तो साध्य करण्यासाठी काय होते, तर बाधा निर्माण होते, आपण विचलित होतो, है ना, आपण विचलित होतो. आणि म्हणून हा जो काही निष्काळजीपणा आहे तो निष्काळजीपणा दूर करा, जागरूक रहा, चिंतनशील रहा, सावध रहा, आळस सोडा, सम्यक मार्गाचा अवलंब करा. आणि जो या सम्यक मार्गाचा अवलंब करतो, आळस सोडतो, जागृत राहतो, तो काय होतो, तर तो खऱ्या अर्थानं सुखाचं जीवन जगतो, तो सुखाचं जीवन जगतो. म्हणून संयम बाळगा असा भगवान बुद्धांनी वारंवार आपल्याला उपदेश केलेला आहे, हे आपल्याला दिसून पडते. मग दुसरं जे वाक्य आहे की हे उदाई, मी कधी भिक्षापात्र भरून भोजन करतो तर त्याहूनही जास्त भोजन करतो. आता हे उदाई आहे, या उदाईला उद्देशून भगवान बुद्धांनी हे वाक्य म्हटलं. हे वाक्य कुठल्या संदर्भामध्ये आलं याचा काही संदर्भ मला मिळालेला नाही. तर याचं स्पष्टीकरण देताना भंते नागसेन म्हणतात, हे राजा, भगवान बुद्धाचे असे म्हणणे की उठा, जागे व्हा, आळस करू नका आणि उदरभरणासंबंधी नियम पाळा. आणि पुन्हा असे म्हणणे की हे उदाई, मी कधी हे भिक्षापात्र भरून भोजन करतो तर कधी त्याहूनही जास्त भोजन करतो. हे दोन परस्पर भिन्न वाक्य आहेत. एकीकडे बुद्ध म्हणतात की भोजनासंबंधी तुम्ही नियम पाळा, संयम पाळा, कारण त्यातून जर आळस निर्माण झाला तर तुम्हाला साध्य काही करता येणार नाही, तुम्हाला जे साध्य करायचं ते राहून जाईल, करता येणार नाही, बाधा उत्पन्न होईल. एकीकडे हा उपदेश बुद्ध करतात आणि दुसरीकडे उदाईला सांगताना ते काय म्हणतात, तर आता आपण जे वरचं वाक्य वाचलेलं आहे ते नाही का, मी कधी कमी भोजन करतो आणि कधी जास्त भोजन करतो, तर हे वाक्य असत्य वाटते. आणि मग यावरचं स्पष्टीकरण देताना भंते नागसेन म्हणतात की हे राजा, बुद्धाने म्हटलेले आहे की उठा, जागे व्हा, संयम पाळा. तर हे स्वाभाविक आहे, हे संपूर्ण आहे, परिपूर्ण आहे, भेदभाव रहित आहे, श्रामण्याला अनुकूल आहे, योग्य प्रतिरूप आहे, उचित व उपयुक्त वचन आहे. वरच्या त्या वाक्याला या ठिकाणी जे शब्द आलेले आहे, हा प्रत्येक शब्द अनुकूल आहे, पोषक आहे,
त्याचं महत्व सांगणारा आहे, त्या वाक्याचं महत्व सांगणारा आहे. उठा जागेवा आळस करू नका, या वाक्याचं महत्व सांगणारे या ठिकाणी नागसेनांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द न शब्द आहे ना, हे स्वाभाविक आहे असं नागसेन म्हणतो. स्वाभाविक बाब आहे, आपणही त्या आपल्या अनुभवातून कित्येकदा अनुभवलेली आहे नाही का. ती संपूर्ण आहे, त्यात कुठलेही दोष नाही ना. ते वाक्य परिपूर्ण आहे भगवान बुद्धाचं, असंही म्हटलेलं आहे. भेदभाव रहित आहे, श्रामण्याला अनुकूल आहे. श्रामण्य साधायचं असेल, श्रमणत्व साधायचं असेल तर ही बाब अत्यंत महत्वाची आहे. तिला बाजूला सारून, तिचा अवेर करून आपण काही साध्य करू शकत नाही. म्हणून ती बाब अनुकूल आहे, योग्य आहे, उचित व उपयुक्त वचन आहे. त्याचप्रमाणे ते वास्तविक, सत्य, योग्य, अनुकूल ऋषी मुनी व भगवान बुद्धाचे वचन आहे. त्यामध्ये सत्यता आहे, ते योग्य आहे, ते वास्तविक आहे. आणि हे कोणाचे? ऋषी मुनी व भगवान बुद्धाचे वचन आहे. प्रत्येक बुद्ध, जीन सर्वज्ञ, तथागत अहर्त सम्यक संबुद्धाचे वचन आहे. हे कोणाचे वचन आहे? सम्यक संबुद्धाचे वचन आहे. म्हणून ते म्हणतात की हे राजा, जो उदरभरणाविषयी असंयमी आहे तो जीवहत्या सुद्धा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, खोटे बोलतो, दारू पितो, आईला सुद्धा जीवे मारतो, वडिलाला सुद्धा जीवे मारतो, अरहंतांना सुद्धा जीवे मारतो, संघामध्ये सुद्धा भेद पाडतो आणि दुष्ट मनाने तथागताला सुद्धा इजा पोहोचवतो. तर या ठिकाणी या अनेक गोष्टी, अनेक बाबी या ठिकाणी आलेल्या आहे. संयमाविषयी, संयम न पाडण्याविषयी, असंयम होण्याविषयी. कारण मनुष्य उदरभरणासाठी ज्या काही बाबी करतो त्या उदरभरणाची साधनं प्राप्त करण्यासाठी जेव्हा त्याच्या मनामध्ये लोभ उत्पन्न होतो, त्या लोभापोटी उदरभरणाची साधनं म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करणं. आणि आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या संदर्भाने आपल्या गरजा फक्त भोजनानेच पूर्ण होत नाही. भोजन एक मुख्य घटक आहे. इतरही माणसाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी त्याच्या मनामध्ये जेव्हा लोभ उत्पन्न होतो, त्या लोभापोटी तो कोणतेही दुष्कर्म करायला तयार होतो. आणि म्हणून समाजामध्ये आपल्याला जे काही दुष्कर्म लोकांच्या हातून घडताना दिसतात ते लोभापोटीच. संयम त्या ठिकाणी ते गमावून बसतात. आणि जिथे संयम गमावून बसतो, लोभ त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हावी होते आणि त्या लोभाची परिपूर्ती करण्यासाठी माणूस जेव्हा असंयमी होतो, विस्मृतीमध्ये असतो, स्मृतीचा अभाव असते, होश नसते, अशा वेळी तो कोणतेही दुष्कृत्य करण्यासाठी तयार होतो. म्हणून आपण बघितलं समाजामध्ये जे काही दुष्कृत्य घडतात त्याच्या पाठीमागे हा जो विकार आहे, हे जे क्लेश आहे ते कारणीभूत असतात. त्या क्लेशामुळे समाजामध्ये दुष्कृत्य घडताना आपल्याला दिसते. म्हणून माणूस चोरीही करतो ना, माणूस चोरी करतो, लुबाडतो, ठगतो, भ्रष्टाचार करतो, एकमेकांचा द्वेष करतो, मारतो, हिंसा करतो. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लोभामुळे पडल्यामुळे किंवा मनावर ताबा नसल्यामुळे, मन असंयमित असल्यामुळे, स्मृतीचा अभाव असल्यामुळे आणि आपल्या लोभाला प्राप्त करण्याच्या उद्देशाने त्या लोभाच्या अधीन होऊन माणूस दुष्कृत्य करतो. म्हणून म्हटलेलं आहे की तो जीव हत्या सुद्धा करतो, तो चोरी सुद्धा करतो, व्यभिचार करतो, खोटे बोलतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सुद्धा खोटे बोलत असतो ना, आपण सुद्धा खोटे बोलत असतो. त्यासाठी तो दारूही पितो, आईची सुद्धा जीव हत्या करतो. हे प्रत्यक्ष आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो. भावाचा खून करतो, वडिलाचा खून करतो मुलगा, किंवा वडील मुलीचा खून करतो. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. या घटनेच्या पाठीमागे काय कारण असते? या घटनेच्या पाठीमागे लोभ असतो किंवा द्वेष असतो. आणि या लोभ आणि द्वेषातून संयम नसल्यामुळे, संयम तुटल्यामुळे, त्याला समजून न घेता आल्यामुळे, विद्येच्या अभावामुळे, अविद्येमुळे असल्यामुळे, प्रज्ञा नसल्यामुळे, दृष्टी नसल्यामुळे या गोष्टीमध्ये आपण फसतो आणि दुष्कर्म करीत राहतो. म्हणून भिक्खूंना सुद्धा, कारण भिक्खू जीवन एक संयत जीवन असायला पाहिजे. भिक्खूंनी ठरवलेला जो उद्देश आहे त्या उद्देशाप्रती त्याने जागृती बाळगली पाहिजे
आणि म्हणून आपल्या मनावर त्यांनी संयम साधला पाहिजे. आणि संयम साधत असताना नाही का, तर त्यांनी आळस झटकून दिला पाहिजे आणि उदरभरणासंबंधी संयम पाळला पाहिजे. म्हणून उदरभरणाच्या संदर्भाने भगवान बुद्धाने जे काही नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू त्यांनी वापरल्या पाहिजे तेवढ्याच वस्तूचा त्यांनी वापर करावा. इतर वस्तूंच्या संदर्भाने त्याने आपल्या मनामध्ये म्हणजे लोभ बाळगता कामा नये. कारण लोभ हा क्लेश आहे आणि हा क्लेश ज्या वेळेस मनामध्ये उत्पन्न होतो किंवा इतरही बाबी ज्या काही आहेत ज्याच्या तृप्तीसाठी मनुष्य कार्यरत असतो, विषय सुखामध्ये तो गुरफळत असतो आणि या संदर्भाने जर संयम प्राप्त करता आला नाही तर ते प्राप्त करण्यासाठी माणूस हत्या करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, दारू पितो, इतरही गोष्टी करतो आहे ना, संघामध्ये भेद पाडतो आणि दुष्ट मनाने तथागताला इजा सुद्धा पोहोचवू शकतो. तर या स्वाभाविक गोष्टी आहे. या गोष्टी वारंवार आपण धम्माचं अध्ययन करत असताना या गोष्टींचा वारंवार उल्लेख झालेला आहे आणि या आपल्या अनुभवातल्या गोष्टी आहे. आणि आता ज्यावेळेस आपण धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे खरोखरच अशा असंयमित मनाच्या द्वारे किती अपराध घडतात आणि त्या अपराधाची जी सजा आहे ती आपण भोगत असतो नाही का. आपण केलेल्या दुष्कर्माची फळं आपणच भोगत असतो. एवढी जाणीव मात्र आपल्यामध्ये निश्चितपणे निर्माण झालेली आहे. ते आपण अनुभवतो, आपल्या मनामध्ये अनुभवतो. मन जेव्हा योग्य मार्गावर मार्गक्रमण करत असते, कुशल बाबीमध्ये लिप्त असते, त्यावेळेस मन सुखाची अनुभूती करते है ना. हा आता आपल्यालाही हळूहळू अनुभव यायला लागलेला असेल है ना. मन सुखाची अनुभूती करत असते. पण माणूस जेव्हा माणसामध्ये द्वेषाची भावना निर्माण होते, लोभाची भावना निर्माण होते, तेव्हा माणूस अस्वस्थ होतो. ते प्राप्त करण्यासाठी त्याच पद्धतीनं माणसाच्या मनामध्ये विचारांचं चक्र सुरू होते आणि आपण अस्वस्थ होतो, आपण चिंताग्रस्त होतो आणि त्यातून आपल्या मनाची जो संयम आहे, आपल्या मनाचं जे सुख आहे ते आपण गमावून बसतो आणि आपण दुःखी होतो. तर हे सुख आणि दुःख ज्या काही अवस्था आहे त्या आपल्या मनाच्या अवस्था आपण आपल्या मनामध्ये त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो आणि ते अनुभवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करीत असतो. तर म्हणून या पद्धतीनं हे प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे. आणि मग ते पुढे म्हणतात की राजा देवदत्त उदरभरणासंबंधी असंयमी असल्यामुळे त्याने संघामध्ये भेद निर्माण करून एक कल्पापर्यंत दुःख भोगत राहिला. उदरभरणासंबंधी संयमी शब्द आलेला आहे, हा चुकीचा शब्द आहे या ठिकाणी आलेला. तो शब्द असंयमी असल्यामुळे असा पाहिजे होता. देवदत्त उदरभरणासंबंधी असंयमी असल्यामुळे त्याने संघामध्ये भेद निर्माण करून एक कल्पापर्यंत तो दुःख भोगत राहिला. काहीतरी वेगळं, काहीतरी विशिष्ट प्राप्त करण्याच्या उद्देशाने देवदत्त धडपडत होता. त्याला संघाचं संघनायकत्व पाहिजे होतं. त्याचा अभिमान इतका दुरावला होता की त्याला वाटायचं की मी सुद्धा खूप ज्ञानी आहे, भगवान बुद्धासारखा मी सुद्धा प्रज्ञावान आहे आणि म्हणून भगवान बुद्धांनी मला संघाचं संघनायकत्व प्रदान करावं. जेव्हा 500 भिक्षूंना घेऊन गेला तो तसाच वागत होता. तो बुद्धासारखा बसायचा, बुद्धासारखं प्रवचन देण्याचा प्रयत्न करायचा, बुद्धासारखे निर्देश द्यायचा. आणि मग त्या 500 भिक्षूंची समजूत काढण्यासाठी जेव्हा सारीपुत्त आणि महामोग्गलायन ज्यावेळेस येताना दिसले तेव्हा त्यातला एक भिक्खू म्हणतो, बघा सारीपुत्त आणि महामोग्गलायन आलेला आहे, ते बुद्धाचे खास पटशिष्य आहे, तो आपला भेद जाणण्यासाठी आलेला आहे, तुम्ही सावधान व्हा. तेव्हा तो काय म्हणतो, नाही नाही, ते बुद्धाला सोडून आलेले आहे, बघा मी किती महान आहे, बघा मी किती श्रेष्ठ आहे, ते मला शरण आलेले आहे, नाही का, ते माझं शिष्यत्व पत्करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे, असा तो त्यांना सांगतो ना, असा सांगतो. आणि म्हणून एक प्रकारे त्याला जे काही प्राप्त करायचं आहे तो त्यासाठी धडपडतो आणि त्यासाठी तो बुद्धाची हत्या करण्याचा सुद्धा विचारच करतो, नाही तर तसे तो प्रयत्न सुद्धा करतो है ना. तर अशा संबंधी म्हणून बुद्धाने म्हटलेलं आहे की आपल्या उदरभरणासंबंधी आपण संयम बाळगला पाहिजे. जर हा संयम बाळगला नाही तर आपण संघामध्ये फूट सुद्धा पाडू शकतो. आपल्याही अनेक संघामध्ये फूट पडतात, त्याचं कारणच ते आहे, अहंकार आहे. अहंकारामुळे माणूस
आपलं जर कोणी ऐकत नसेल ना, तर तुम्ही माझं ऐकत नाही का, तर ठीक आहे, तुमचं तुम्ही पाहत बसा, मी चाललो. किंवा आपल्या मताची काही माणसं निर्माण करण्याचा आणि आपल्या मताकडे वळवण्याचा प्रयत्न, ही एक स्वाभाविक प्रक्रिया समाजामध्ये चालताना आपल्याला दिसते. त्याच्या पाठीमागे काय आहे, तर अहंकार है ना, काहीतरी प्राप्त करून घेण्याची इच्छा, ज्याची गरज नाही ते प्राप्त करून घेण्याची इच्छा जेव्हा बलाढ्य होते ना, तर त्यावेळेस माणूस त्या अविद्येमध्ये कोणतेही दुष्कृत्य करण्यासाठी तयार असतो किंवा तो दुष्कृत्य करतो. म्हणून ते पुढे म्हणतात की जो भोजनासंबंधी संयमित असतो तो चार सत्याचे स्पष्ट ज्ञान आत्मसात करतो. आता इथे उदरभरण हा जो शब्द आहे तर हा शब्द थोडासा व्यापक आहे. कारण फक्त आपल्याला पैसा म्हणजे भोजनाचीच गरज नसते, त्यामध्ये भोजन सुद्धा सामावलेलं आहे, पण इतरही वस्तूंची त्यामध्ये गरज असते ज्या आपल्या भरण पोषणासाठी सहाय्यक सिद्ध होतात. आणि म्हणून हा उदरभरण हा शब्द आलेला आहे तो थोडासा व्यापक अर्थाने आलेला आहे आणि त्यामध्येच इन्क्लूड असलेलं जे भोजन आहे तर ते सुद्धा या ठिकाणी त्याचा उल्लेख सुद्धा आलेला आहे. आणि म्हणून हे राजा जो भोजनासंबंधी संयमित असतो तो चार सत्याचे स्पष्ट ज्ञान आत्मसात करतो. चार सत्याचे स्पष्ट ज्ञान आत्मसात करतो, चार आर्य सत्य जाणून घेतो, कारण तो मग प्रमादामध्ये फसत नाही, तो अप्रमादी होतो, तो संयमित होतो नाही का, तो आत्मकेंद्रित होतो, मनावर आपलं लक्ष केंद्रित करतो ना, आळस झटकून टाकतो. आणि अशा पद्धतीने तो चार सत्याचे स्पष्ट ज्ञान आत्मसात करतो. दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा, आणि चार सत्य जाणण्यामध्ये तो सक्षम ठरतो. चार श्रामण्य परिणामाचा साक्षात्कार करतो आणि अशा पद्धतीनं आपल्या मनाचा निग्रह साधून, आपल्या मनाला शुद्ध करून, आपल्या मनाला एकाग्र करून ध्यानामध्ये स्थापित होऊन तो श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत पदाचा लाभ करून घेतो ना, त्याचा साक्षात्कार करतो. चार प्रतिसंविधामध्ये, 8 समापतीमध्ये आणि 6 अभिज्ञामध्ये पूर्णत्वाला प्राप्त करून, ह्या सगळ्या अवस्था आहेत ना, ह्या सगळी प्राप्ती आहे. एक एक प्राप्ती आपण करतो. 6 समापती वगैरे म्हटलेलं आहे, त्या ध्यानाच्या अवस्था आहेत. 4 रूप ध्यानाच्या अवस्था, 4 अरूप ध्यानाच्या अवस्था, आणि ध्यानाच्या माध्यमातून माणूस या सगळ्या अवस्था प्राप्त करत असतो आणि त्यातून काही बल सुद्धा प्राप्त करत असतो. विशेषतः अभिज्ञा म्हटलेला आहे. बुद्धाला ज्या अभिज्ञा प्राप्त होत्या त्या अर्हत व्यक्तीला सुद्धा त्या अभिज्ञा प्राप्त होत असतात. रिद्धिबल असो, सिद्धिबल असो, पुनर्जन्म जाणण्याविषयीची गोष्ट असो, इतरांच्या मनातलं जाणण्याविषयीची गोष्ट असो, नाही का. तर ह्या सगळ्या बाबी, हे जे प्राप्ती होते त्या प्राप्तीसोबत जसं बाय प्रॉडक्ट म्हणतो ना आपण, त्या बाय प्रॉडक्ट हे प्राप्त होतात नाही का. रिद्धिबल प्राप्त होणे, दुसऱ्याच्या मनातलं जाणणे, पुनर्जन्माविषयी जाणणे, हे बाय प्रॉडक्ट आहेत ना. मुख्य प्रॉडक्ट काय, तर मुख्य प्रॉडक्ट आहे निर्वाण प्राप्त करणे. आणि त्या निर्वाण प्राप्त करण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करणाऱ्या व्यक्तीला हे बाय प्रॉडक्ट सुद्धा मिळत असते. मुख्य पीक घेतो, त्यातून तो कचरा जो निघतो तो कचरा सुद्धा एक बाय प्रॉडक्ट आहे आणि त्या कचऱ्यातून सुद्धा तुम्हाला काही ना काही पैसे गेन होतात, ठीक आहे ना. ते आपण फेकून देत नसतो ना, फेकून देत नसतो. रद्दी फेकतो का, एक पेपर म्हणून आपण वाचतो, परंतु तो जतन करून ठेवतो, कारण ती रद्दी म्हणून जरी जतन करून ठेवली तरी त्यातून आपल्याला त्याचे जे काही किलोचे पैसे आहेत, किलोच्या प्रमाणे विकल्यानंतर त्या रद्दीतून सुद्धा काही पैसे प्राप्त होते. ती रद्दी, त्या रद्दीतून बांबू तयार होते नाही का, त्याच्यावर प्रक्रिया करून. तर हे सगळे बाय प्रॉडक्ट आहेत ना. तर हे बाय प्रॉडक्ट आपल्याला प्राप्त होतातच, पण हे बाय प्रॉडक्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा असं बुद्धाने कधीही म्हटलेलं नाही. बुद्धाने म्हटलं फक्त लक्ष्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. आपलं जे लक्ष आहे निर्वाण प्राप्त, त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला अशाच प्राप्त होतील. त्या प्राप्त करण्याच्या दिशेने, निर्वाण प्राप्तीच्या दिशेने तुम्ही निघालेत तर हे बाय प्रॉडक्ट म्हणून तुम्हाला बऱ्याच गोष्टी प्राप्त होतील. आणि म्हणून संपूर्ण श्रमण धर्माचे तो परिपूर्ण पालन करतो. संपूर्ण श्रमण धर्माचे परिपूर्णपणे पालन करतो. तर त्यामध्ये काया, वाचा आणि मनाचे जे काही दुष्कर्म आहे ते दुष्कर्म सुद्धा तो दूर करतो आणि काया, वाचा, मनाचे सत्कर्म करण्याकडे त्याचा कल असतो.
म्हणून पुढे म्हटलेलं आहे की हे राजा, पोपटाच्या पिल्लाने उदरभरणासंबंधी संयमित होऊन तावंतीस भवनामध्ये अस्थिरता निर्माण केलेली होती व देव इंद्रास आपला सेवक होण्यास बाध्य केलेले होते. म्हणून हे राजा, अशा अनेक कारणांना जाणून भगवान बुद्धाने म्हटले होते की उदरभरणासंबंधी संयम पाळा. हा कुठला संदर्भ आहे? या संदर्भाने मला काही माहिती नाही. हाच संदर्भ कुठे आला आहे, कोणता पोपट होता, काय केलं होतं त्यानं? तर पोपटाच्या पिल्ल्याने म्हणतात उदरभरणासंबंधी संयमित होऊन, उदरभरणासंबंधी संयमित होऊन तावंतीस भवनामध्ये. आता तावंतीस भवन म्हणजे ज्या देवलोकांच्या संकल्पना आलेल्या आहेत त्या देवलोकामध्ये एक तावंतीस देवलोक सुद्धा आहे, ज्याला इंद्रलोक म्हणतात, ब्रॅकेटमध्ये इंद्रलोक म्हणतात, तिथे इंद्र असतो असं म्हणतात. तर त्यामध्ये अस्थिरता निर्माण केली. अस्थिरता निर्माण केली म्हणजे काय केलं? आता त्या इंद्रलोकामध्ये आपल्याला काय मिळते? तर खूप सारं पंचपक्वान आहे, खूप साऱ्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, पंचपक्वानाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि ते खातच असतात दिवसभर, पंचपक्वान खात असतात ना, खाओ पिओ ऐश करो अशा पद्धतीची अवस्था असते त्या देवलोकांमध्ये, नाही का? आणि मग त्या ठिकाणी तो काय पोपट त्या ठिकाणी त्या पिल्ल्याने संयमित राहून, ना, तर तिथला जो नियम आहे तो त्याने तोडला, त्याने संयम साधलं, तर त्या भोजनाकडे त्याचं लक्ष नाही. आणि हे पाहून इतर देवता काय झाल्या, तर तिथे त्या म्हणजे तिथलं वातावरण त्यानं बिघडवून टाकलं या अर्थाने की तो संयमित झाला. आणि हा संयम राखणं तिथला गुण नाही आहे. तिथला गुण काय आहे? खाओ पिओ, खूप सारं, जेवढं खायचं तेवढं खा, विविध पंचपक्वानं खा, अशी तिथली अवस्था असते, है ना? असो, तो संदर्भ आपण बाजूला ठेवूया. हे राजा, परंतु भगवान बुद्धाने जे म्हटलेले आहे की हे उदाई, मी कधी हे भिक्षापात्र भरून भोजन करतो, तर कधी त्याहूनही जास्त. ते त्यांनी करण्यायोग्य पूर्ण केल्यामुळे, कार्य पूर्ण केल्यामुळे, अर्थसिद्ध केल्यामुळे, निवास काळ पूर्ण झाल्यामुळे, आवरण नष्ट झाल्यामुळे, सर्वज्ञ स्वयंभू तथागताने स्वतःविषयी सांगितलेले आहे. आता हे कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या संदर्भाने हे वाक्य आलेलं आहे याचा रेफरन्स काही मला सापडलेला नाही, परंतु उदाईला संबोधित करताना भगवान बुद्ध म्हणतात की मी कधी हे भिक्षापात्र भरून भोजन करतो, तर कधी त्याहूनही जास्त भोजन करतो. आता सरळ सरळ ह्या वाक्याचा आपण जर विचार केला तर मग बुद्ध कधी कमी खातात, बुद्ध कधी जास्त खातात, असा याचा अर्थ या ठिकाणी आपण सरळ सरळ लावून मोकळं होतो, नाही का? तर मला असं वाटत नाही की असा सरळ सरळ याचा अर्थ असेल म्हणून, कारण बुद्ध जे बोलतात ते काही निरर्थक बोलत नाहीत. बुद्ध जे बोलतात त्याच्यामध्ये एक सार असतो ना, तर एक विशिष्ट अशा पद्धतीचा अर्थ त्यामध्ये निहित असतो आणि म्हणून त्याचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. आणि आपल्याला जर लावता येत नाही तर मग कधी कधी बुद्ध खूप खात होते आणि कधी कधी बुद्ध कमी खात होते. आता ही स्वाभाविकही बाब आहे, माणूस कधी कमीही खातो आणि कधी जास्तही खातो, पण त्या जास्त खाण्यामध्ये लोभ असतो. माणूस जास्त कधी खातो तर काही त्याला रुचकर वाटते, त्या रुचकर वाटण्यामुळे तो जास्त खातो. त्याला एखादी भाजी चांगली आवडली, टेस्टी बनली की 2 घास तो जास्त घेतो, गरज नसताना, है ना? गरज नसताना 4 घास पोटामध्ये जास्त ओतून घेतो. काही गोड वस्तू बनवली, आवडीची वस्तू बनवली, ज्याला मटण आवडते ते बघा, मटण आवडीचं असते आणि मग ते थोडंसं जास्तच भोजन करतात. जे 2 पोट्या खाणारा माणूस आहे ना, तो 3 पोट्या खातो, आहे की नाही? तर तिथे मात्र लोभ असते, तिथे लोभ असते. पण भगवान बुद्धामध्ये असा काही लोभ उरलेला होता का? त्यांना जे काही करायचं होतं, त्यांना जे काही प्राप्त करायचं होतं ते तर त्यांनी प्राप्त केलेलं आहे. त्यांचं जे काही कार्य होतं ते कार्य पूर्ण झालं. कार्य म्हणजे प्राप्तीच्या संदर्भाने जे करायचं होतं ते त्यांनी पूर्ण केलं. आता ते परिपूर्ण अवस्थेला पोहोचलेले आहे. अर्थ सिद्ध केला, निवास काळ पूर्ण झाला, आवरण नष्ट झाले. जे काही आवरण होते, निवरण होते, क्लेश होते, आश्रव होते, बंधन होते, या सर्वातून बुद्ध मुक्त झालेले आहेत. आणि म्हणून
या सगळ्या बाबी त्यांनी आत्मसात केल्यामुळे ते सर्वज्ञ आहेत. ते बुद्ध असल्यामुळे ते सर्वज्ञ आहेत. स्वयंभू तथागताने स्वतःविषयी ही बाब सांगितलेली आहे. स्वतःविषयी सांगितलेली आहे. पूर्वीचं जे वाक्य होतं ते जनरल होतं, कॉमन होतं, प्रत्येकासाठी लागू होतं, आपल्याहीसाठी लागू आहे. जरी आपण भिक्षू नसलो तरी आपल्यासाठी तो सुद्धा ती बाब लागू आहे. प्रत्येक मनुष्य प्राण्यासाठी ही बाब लागू आहे. पण आता उदाईला उद्देशून म्हटलेली बाब ही फक्त स्वतःविषयीची होती. त्यांच्या बुद्धाविषयीची ही बाब होती. आणि बुद्ध कसे आहेत तर सर्वज्ञ आहेत. त्यांना सर्व प्राप्त झालेले आहे. ते आपल्या कार्यापासून मोकळे झालेले आहेत. त्यांना जे प्राप्त करायचं होतं ते त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि मग ते पुढे म्हणतात की हे राजा, ज्याप्रमाणे उलटी करणाऱ्याला, दस्त करणाऱ्याला, वायुदोष असणाऱ्याला, रोग्याला स्वास्थ्य लाभाकरिता इच्छांवर नियंत्रण ठेवावे लागते आणि त्या अनुषंगाने ते त्या पद्धतीचं भोजन सुद्धा ग्रहण करत असतात, नाही का. पथ्य पाळायचं सांगितलं तर तो पथ्य पाळते. पथ्य पाळलं नाही तर काय होणार, तर रोग अधिक वाढणार, है ना. तर त्याचप्रमाणे हे राजा, ज्याचे क्लेश अजून कायम आहेत, ज्याला अजून सत्याचा साक्षात्कार झालेला नाही, त्याने उदरभरणासंबंधी संयमित असले पाहिजे. तर आता सत्याचा साक्षात्कार करून घेणे हे जर आपलं ध्येय असेल तर त्यासाठी संयम बाळगणं अतिशय महत्वाचं आहे. कारण संयम बाळगला नाही तर मग तुम्हाला सत्य सापडणार नाही, कारण तुम्ही आळसामध्ये पडणार. मग आता भगवान बुद्धाने सत्य गवसलेलं आहे. भगवान बुद्धांनी सत्याचा शोध घेतलेला आहे ना. आणि म्हणून आता त्यांच्या मनामध्ये अशा कुठल्याही इच्छा आकांक्षा उरलेल्या नाहीत. त्यांचे संपूर्ण क्लेश काय झालेले आहेत तर नष्ट झालेले आहेत, है ना. तर म्हणून या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांच्यामध्ये हे दोष आहे, म्हणजे रोगी कोणी असेल किंवा उलटी करणारा असेल किंवा ज्याला दस्त लागली असेल किंवा ज्याला वायुदोष झालेला असेल आणि ज्यांना स्वास्थ्य लाभ करून घ्यायचा असेल, त्याला इच्छांवर नियंत्रण ठेवावंच लागेल. जर त्याने इच्छांवर नियंत्रण ठेवलं नाही तर रोग अधिक बळावेल. पण बुद्धामध्ये असा काही रोग आता शिल्लक राहिलेला आहे का? मनाच्या संदर्भाने कुठला म्हणजे रोग आता उरलेला नाही. ते रोगमुक्त झाले, म्हणजे रागमुक्त झाले, द्वेषमुक्त झाले, लोभमुक्त झाले, तृष्णेतून मुक्त झाले, आसक्तीतून मुक्त झाले, सगळ्याच गोष्टीतून ते मुक्त झालेले आहे. म्हणून आता त्यांना पथ्य पाळण्याची गरज आहे का तर नाही. तर ज्याला अजून साक्षात्कार झालेला नाही त्याने उदरभरणासंबंधी संयमित असले पाहिजे. तर हे राजा, ज्याप्रमाणे चमकणाऱ्या, गुणवान, अभिजित, परिशुद्ध मणिरत्नाला पुन्हा घासण्याची गरज पडत नाही. पुन्हा घासण्याची गरज पडते का? जो चमकणारा आहे, जो गुणवान आहे, अभिजात आहे, परिशुद्ध आहे, अशा मणिरत्नाला पुन्हा घासण्याची गरज पडत नाही. गरज कोणाला पडतो? जो चकाकणारा नाही, ज्याच्यावर अशुद्धता साचलेली आहे, त्याला शुद्ध करण्यासाठी घासावं लागतं. म्हणून हिरा घासतात ना, हिरा घासतात. आणि जोपर्यंत घासत नाही तोपर्यंत तो हिरा चमकत नाही ना. म्हणून त्याला चमकण्यासाठी जे जंग चढलेली आहे ती जंग साफ केल्या जाते, तेव्हा हिरा जो आहे तो चकाकत असतो. म्हणून हिरा या अर्थाने की अर्हत्व प्राप्त केलं की तो हिऱ्यासारखाच चमकतो. आता त्याला घासाची गरज उरलेली नाही. म्हणून तथागताला करण्यासाठी काही उरलेले नाही, ते पार गेलेले आहे, त्यांचे आवरण सगळे संपलेले आहे. आणि म्हणून कधी भोजन जास्त करतात, कधी कमी करतात. ही जी बाब या ठिकाणी आलेली आहे, तर ही बुद्धाची स्वाभाविक प्रक्रिया आहे. बुद्धामध्ये लोभ उत्पन्न होत नाही आणि म्हणून ते लोभापोटी 2 घास जास्त खाणे किंवा 2 घास कमी खाणे असा कुठलाही प्रकार तथागताच्या संदर्भाने घडत नाही. जरी त्यांनी 2 घास जास्त जरी खाल्ले तरी त्या पाठीमागे लोभ नसतो, तर ती शारीरिक गरज म्हणून ते खात असतात, का. ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. या अर्थानं बुद्धाच्या संदर्भाने उदाईला सांगत असताना ही जी काही बाब आलेली आहे ती या अर्थाने आलेली आहे की बुद्ध जरी 2 घास जास्त खात असले, कधी भोजन कमी किंवा जास्त ग्रहण करत असले, तर तो शारीरिक गरजाचा भाग आहे. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची आसक्ती नाही, लोभ नाही. आपण मात्र खातो ते लोभापोटी खातो बरेचदा ना. आपण जाणीवपूर्वक ते अन्न ग्रहण करीत नाही की मला माझी उपजीविका चालवण्यासाठी या अन्नाची गरज आहे, या जाणीवेतून आपण ते अन्न ग्रहण करत नाही.
थोडंसंही मीठ कमी झालं की मग आपण कसं चिल्लावतो, खेकारतो पत्नीवर ना, हे नो, इथे मीठ बघा कधी किती कमी आहे, म्हणून त्याची आठवण करून देतो. एखाद्या वेळी आपल्याला एक दिवसही ते सहन होत नाही, मीठ जास्त झालं तर आणखी जास्त चिल्लावतो. समजत नाही का, रोज भाजी बनवते, मीठ किती टाकायचं तुला अंदाज नाही का, एवढं मीठ टाकून दिलं. नाना पद्धतीनं बोलतो. का बोलतो ना, का बोलतो, हे आपल्या जिभेचे चोचले आहेत ना, तो स्वभाव बनलेला आहे ना आपला, त्या स्वभावापोटी आपण हे सगळं बोलत असतो. तिखट झालं तर चिल्लावतो, अरे बापरे किती तिखट बनलं. स्वभाव आहे माणसाचा, लोभ आहे तिथे, द्वेष आहे तिथे, त्या द्वेषापोटी अशा पद्धतीचे संभाषण घडत असते. अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये वादविवाद किंतु परंतु तू तू मै घडत असते. या छोट्या छोट्या गोष्टीतून वादविवाद उत्पन्न होत असतात, वादविवाद उत्पन्न होत असतात. चला एखादी वेळा पडलं तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या शरीराचं पोषण करण्यासाठी अन्न ग्रहण करायचं आहे. तर जरी मीठ कमी असलं तरी या भोजनातून माझं पोषण होणार आहे माझ्या शरीराचं, जरी मीठ जास्त असलं तरी यातून माझ्या शरीराचं पोषण होणार आहे. या भावनेतून जेवतो का आपण? या भावनेतून जेवतच नाही, आहे का नाही? आणि या भावनेतून बुद्ध मुक्त आहे, म्हणून ते 2 घास अधिक खाल्ले काय आणि कमी खाल्ले काय, त्या पाठीमागे फक्त शरीराचं पोषण ही एक भावना असते. परंतु एक सर्वसाधारण मनुष्याची ती भावना नसते. त्यामध्ये लोभ असतो ना, त्यामध्ये आसक्ती असते. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी बुद्धाने जे 2 स्टेटमेंट कथन केलेले आहे त्यामध्ये किती डिफरन्स आहे आणि ते वेगवेगळ्या अनुषंगाने हे जे रेफरन्सेस आलेले आहेत त्या पाठीमागची जी काही भूमिका आहे ती भूमिका आपण अशा पद्धतीनं समजून घेतली पाहिजे. तर आजच्या या प्रकरणाच्या अनुषंगाने मला जे काही बोलता आलं ते मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.